तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका सॅम ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्ही जातो आहोत येडेश्वरीच्या यात्रेनिमित्त येरमाळा आपल्या गावी आणि हा आहे आपला कार्तिक कसबे, आपला खास मित्र. आणि अजून आपले पोरं येत आहेत मस्त तयार होऊन. तर तुम्हाला सर्व काही एन्जॉय बघायला भेटेल या ब्लॉग मध्ये. असंच बघत राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपले मित्र रेडी झालेले आहेत आणि आलेले आहेत. आता आम्ही इथून डायरेक्ट चाललो, आपल्या ट्रॅव्हल्स मधून जाणार आहोत आम्ही. आणि ट्रॅव्हलचं नाव काय आहे, शुभम असेल कदाचित त्यांनी सांगितलं. तर आम्ही आता इकडून जातोय बघू शकता आणि पूर्ण ब्लॉग मध्ये बघत राहा गाईस. खूप आम्ही मजा एन्जॉय करणार आहोत, सगळं बघायला भेटेल तुम्हाला. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आलोय बघू शकता आणि आता इथून आम्ही या गाडीमध्ये जाणार आहोत. शुभम ट्रॅव्हल्स नाव आहे गाडीचं आणि यातून आम्ही आता जाणार आहोत. या ठिकाणी बघू शकता आम्ही आता आलोय आणि इथून शुभम ट्रॅव्हल्स गाडीचं नाव आहे आणि इथून आम्ही आहे बघा आपल्या मित्राची गाडी पण आतमध्ये टाकलेली आहे. या ठिकाणी मस्त गावाला घेऊन जातोय हा आपला मित्र बघू शकता आणि शुभम ट्रॅव्हल्स गाडीचं नाव आहे, यातून आम्ही जातोय. तर या ठिकाणी सगळे आपले मित्र आतमध्ये जात आहेत बघू शकता. मस्तपैकी आम्ही सगळे आतमध्ये चाललो आहोत. खूप छान गाडी आहे बघू शकता. या ठिकाणी आतमधून दाखवतो तुम्हाला गाडी. मित्रांनो बघा, खूप छान गाडी आहे आणि मस्त आहे. आता आमची सीट कुठे आहे बघूया. तर फायनली आमची गाडी निघाली मित्रांनो बघू शकता. या ठिकाणी आम्ही सगळे बसलोत आणि आता सगळं आपल्या आईचा गजर करणार आहे. बोला मोरया. या ठिकाणी सगळे पोरं बघा लाईनीमध्ये एकदम मस्त बसलेले आहेत आणि पूर्ण आपल्या तुम्हाला सगळा ब्लॉग बघायला भेटणार आहे आपला. तर चॅनेलवरती मस्त बघत राहा. तर मित्रांनो बघा, आम्ही इथे थोडं थांबलो आहोत आता एक्सप्रेस चढायच्या अगोदर आणि या ठिकाणी बघू शकता सगळे काय काय घेत आहेत. या ठिकाणी मस्त वेफरचे चिप्स वगैरे घेतलेले आहेत बघू शकता आपल्या पोरांनी सगळ्यांनी. हा कान्या काय घेत नाही, घे लवकर. हे बघा हा फुकटचा खायला आलेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही सगळे. हा हा असंच फुकट जगत राहा. हे बघा हाच आहे तो कान्या. तर या ठिकाणी आपण येऊन पोचलो पनवेल टोल नाका. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, खूप छान असा हा टोल नाका आहे आणि हे बघा आपल्या समोरून इंटरसिटी बस चालली आहे बघू शकता. हा पनवेल टोल नाका आहे. तर इथून पुढे आम्ही जाणार आहोत. तर तिथून पुढे आपण मित्रांनो आलो आहोत. या ठिकाणी बघा आता आतमध्ये बोगदा येतोय पुढे खोपोलीमध्ये. तर बघू शकता आता पुढे बोगदा आहे. आता बघा कसे ओरडतील हे लोक. मित्रांनो आम्ही घाटामध्ये होतो. या ठिकाणी बघू शकता चंद्र रात्रीचा व्ह्यू हा घाटातला आपल्या खंडाळा घाटातला बघू शकता किती सुंदर असा दिसतोय चंद्र मित्रांनो. पोहोचलोय आता धाब्यावरती बघा. त्या ठिकाणी आहेत आपले. आता आम्ही बघा पोट बघा किती आतमध्ये गेले. पोट बघा, याला तर सारखी भूकच लागते. भुक्कड आहे कान्या. ही बघू शकता आमची ट्रॅव्हल्स शुभम ट्रॅव्हल्स आणि या ठिकाणी हा धाबा आहे मित्रांनो सेंट्रल फूड कोर्ट म्हणून असा हा धाबा आहे. या ठिकाणी बघूया आता इथे काय काय भेटतं. या ठिकाणी थांबलोय आता आम्ही गाईस बघा धाब्यावर आणि सगळे आता टिफिन खोलतात. या ठिकाणी चपाती वगैरे भाजी सगळ्यांनी आणलेलं आहे काय काय आमच्या ग्रुपने पण आहे. हा आपला सगळा ग्रुप आहे. मस्त जेवायला बसले आहेत आता धाब्यावरती. सगळ्यांना भुका लागल्यात खूप. तर भावांनो आपला हा कार्तिक मित्र बघा, याने पण आणले. याने काय आणलंय? हा मित्रांनो याने तर त्याच्या लेवलचं आणलंय बघा. किती खुश होतोय. चिकन घेऊन आलाय हा बघा. आणि बघा मित्रांनो बाप रे एवढ्या चपात्या, मेथीची भाजी पण आहे आणि चिकन आणलंय याने तर लिंबू मारून बघा मित्रांनो. हा आम्ही आता आलोय आतमध्ये जेवण वगैरे पण त्या ठिकाणी धाब्यावरती काही छान आणि खूप बेकार जेवण होतं मित्रांनो. म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी पण खूप खराब होती. तर या ठिकाणी सगळ्यांना माहितीच असतं की आपण धाब्यावर आल्यानंतर खूप काही धाबे असे असतात खूप छान, पण हा धाबा खूपच हे होता म्हणून आम्ही घरून जेवण आणलं होतं तेच खाल्लं खूप छान असं. आणि इथून पुढे आता आम्ही निघालो आहोत. डायरेक्ट आम्ही पोचणार आता एडशीमध्ये आम्ही जाणार आहोत या ठिकाणी इथून. पण आम्हाला धाबा अजिबात नाही आवडला, सगळे नाराज झाले मित्रांनो. आता आम्ही इथून निघलोय आता डायरेक्ट तिकडे पोचणार. भेटूया तिकडे मित्रांनो. चला बघा सगळे झोपलेले आहेत आणि आता हे बघा हे काय करतोय. हे बघा झोपलेल्या माणसांना उठवत आहेत.
हे बघा हे बघा बघितलं मित्रांनो, बघा हे बघा गाडीत पण मस्ती याची सुटत नाही. काय बोलणार भावांनो, झोपा यार झोपा, झोपूच देत नाही त्या बघा हे कोणाला, पूर्ण गाडीशी परेशान आहे इकडे. तर फायनली मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत आता एडशीमध्ये. या ठिकाणी बघा सगळे बसलेत पोरं आपले, या ठिकाणी बघू शकता. आणि हॉटेल राजगड एडशी या ठिकाणी आम्ही थांबलोय बघा. सगळे आम्ही याच ठिकाणी दरवर्षी थांबत असतो. आणि या ठिकाणी आम्ही आता चाय वगैरे, चाय बिस्किट या ठिकाणी घेतलेलं आहे. भावांनो आता आम्ही चाललोय तिकडे टमटम शोधायला. आम्ही टमटमने जाणार आहोत गावी. आणि हा बघा योगेश भाऊने तर गाडी पण आणली आहे फुल मस्त गावाकडे. आणि आता आम्ही तिकडे चाललोय टमटम शोधायला. चला फायनली भावाला आम्हाला हे बघा ही 4 व्हीलर भेटलेली आहे. डायरेक्ट एडेश्वरीच्या इकडे येरमाळा स्टँड जवळ सोडणार आहे आम्हाला. या ठिकाणी बघू शकता आम्ही सगळे बसलेत, पोरं पण बसलेत पुढे. मस्त मॉर्निंगचा व्ह्यू चालू आहे बघा बराचसा. तर आम्ही तिकडे थोड्याच वेळात पोहोचू, मग परत तिकडे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा मित्रांनो आपला. तर भावांनो फायनली आम्ही येऊन पोचलो एडेश्वरीच्या पावन नगरीत येरमाळ्यामध्ये. तर या ठिकाणी बघा भाऊ आपल्या इकडे खूप उन्हाळा चालू आहे आणि या ठिकाणी पाऊस पडतोय, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी बघा पाऊस पडतोय मित्रांनो या ठिकाणी, बघू खूप छान असा. आता आम्ही येऊन पोचलो इकडे येरमाळ्यामध्ये. तर आपण आता खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल मित्रांनो आपला. तर या ठिकाणी आपण हा व्लॉग इकडेच एंड करतोय आणि आपण इकडे 3 दिवस राहणार आहोत. तर तुम्हा सर्वांना सर्व काही बघायला भेटेल. चुन्याचा व्हिडिओ आणि पालखी सोहळा तो पण आपल्याला तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव यू सगळ्यांना. आणि आपल्या चॅनलला कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय, लव यू सगळ्यांना.